लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पाटेगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात आढळले अर्धवट मृतदेह कुजलेल्या अवस्थेत। पैठण पाटेगाव येथे पुन्हा एकदा खळबळजनक घटना। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात मागील 8 दिवसांपूर्वीच एका व्यक्तीचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून पाण्यात आढळून आल्याची घटना झाली असतानाच दिनांक 22 डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी अर्धवट धड असलेला कुजलेला अनोळखी मृतदेह आढळून आला। या प्रकारासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पैठण शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असणारे जवळच असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीपात्रात 8 दिवसांपूर्वी गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील मूकबधीर व्यक्तीचा खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हातपाय बांधून पाटेगाव पुलाखाली पोत्यामध्ये आणून नदीच्या पाण्यात टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली। त्यानंतर दिनांक 22 डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी पाटेगाव पुलाखाली गोदापात्रात मासेमारी पकडणाऱ्या काही तरुणांना पाटेगाव येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या पाण्याच्या कडेला अर्धवट धड असलेला कुजलेला मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याचं निदर्शनास आले। सदरील तरुणाने याबाबत पैठण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना याबाबत माहिती दिली असता सदरील मयत व्यक्तीच्या कमरेखालचा भाग पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। अंगामध्ये निळसर रंगाची पॅन्ट असून या अनोळखी व्यक्तीबाबत परिसरात ओळख पटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। या व्यक्तीचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक CP पवार, पोलीस उपनिरीक्षक संभाजी खाडे, हवालदार रावसाहेब आव्हाड, नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, गायकवाड या पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.